यावेळेला समोरच्या दिशेला कमालीचा टायमिंग, कलात्मक फटका. ज्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो तो फटका मात्र येतोय संतोषच्या बॅट मधून. सिक्सर नंबर 1. काय फक्त शब्द मग असं संतोष गोस्वामी आणखीन एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमालीचा टायमिंग, कलात्मक नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळाली, परंतु इथे मात्र पहा फ्लॅट बॅटेड येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोली प्रोप्रायटर सन्माननीय दीपक शेठ चव्हाण यांचा उत्तुंग षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये संतोष गोस्वामी नेहमीच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतो. खरं तर फलंदाजीचा बॅकबोन म्हणून समजला जातो आणि ज्या प्रकारच्या सुरुवातीसाठी हा खेळाडू ओळखला जातो त्या प्रकारची सुरुवात मात्र त्यानं आपल्या संघाला मिळवून दिली आहे. 2 बॅक टू बॅक सिक्सेस, त्यानंतर मात्र संधी निर्माण केली आहे. पाहूया बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र थोडासा जजमेंट मिस केला जात आहे. खूप चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षक. मी जसं सुरुवातीला म्हटलं की दोनही संघांमध्ये युवा खेळाडूंचा भरणा हा सर्वाधिक आहे. यावेळेला पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. हो, स्क्वेअर लेग पंचांचा आणि मुख्य पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल, ओव्हर वेस्ट हाईट आणि याही चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. 6 धावांकरता षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोली प्रोप्रायटर सन्माननीय दीपक शेठ चव्हाण यांचा उत्तुंग षटकार. आणि कमालीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हॅलो किड्स प्री स्कूल. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की शालेय जीवनामध्ये तुमचा शिक्षणाचा पाया हा मजबूत असणं गरजेचं आहे आणि अगदी अत्याधुनिक सोयी सुविधा असणारा एक प्री स्कूल आज कळंबोलीमध्ये मागील काही वर्षापासून सुरू आहे. लोकांच्या पसंतीला देखील उतरलंय आणि यावर्षी अकॅडमिक इयर 2024-25 साठी ऍडमिशन्स सुरू आहेत. सर्वात कमी दरामध्ये आणि इन्स्टॉलमेंट सुविधा उपलब्ध असणारं हे प्री स्कूल आपल्याला पाहायला मिळते. खरं तर शिक्षणाचा पाया मजबूत असावा या उद्दिष्टानं आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून कळंबोलीमध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्री स्कूल कळंबोलीसारख्या विभागामध्ये जे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं आणि अगदी प्री स्कूलचा जर आपण विचार केला तर बऱ्याच ठिकाणी वन टाइम इन्स्टॉलमेंट किंवा वन टाइम पेमेंट हा प्रकार असतो. इन्स्टॉलमेंटची सुविधा कुठेही नसते, परंतु आमच्या या हॅलो किड्स प्री स्कूल मध्ये तुम्हाला इन्स्टॉलमेंट सुविधा देखील उपलब्ध आहे आणि ज्याचा सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना देखील फायदा होऊ शकतो आणि या अनुषंगाने अद्ययावत प्रकारचं आणि सर्व सुखसोयींनी युक्त असं प्री स्कूल कळंबोलीमध्ये सुरू करण्यात आलंय. अकॅडमिक इयर 2024-25 साठी ऍडमिशन सुरू आहेत, तर तुमचा आजच प्रवेश निश्चित करा हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोलीच्या माध्यमातून. आज जर आपण पाहिलं तर बरेचशी बिझी शेड्यूल आहे, परंतु एकदा का तुम्ही आयोजनाची जबाबदारी घेतली की मग तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आयोजन हे नक्कीच करावं लागतं. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, कारण थोडंसं फोकस आपण मैदानाच्या दिशेने देखील करूया. 27 या धावसंख्येवरती पहिली विकेट गमावली आहे.
वरती फलंदाजी करणाऱ्या रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 या संघानं संतोष गोस्वामी द मॅन इन फॉर्म मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. इनॅट नंबर 3 शिवा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सचिन ठुमरे अर्थातच शिवा. या सिंगलनं शिवानं आपलं खातं खुलं केलंय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि एकूण धावा धावफलकावरती जर पाहिल्या तर पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर 28 धावा. योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की या स्पर्धेतलं हे सर्वात महागडं षटक असू शकतं. हा 28 धावांचं हे षटक राहिलंय. पहिलं षटक शिवगर्जना संघाचा जर विचार केला तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि या स्पर्धेतलं सर्वाधिक महागडं षटक जे पहिलं षटक राहिलं 28 धावांचं. या अगोदर 24 धावा आदित्यनं खर्च केल्या होत्या. त्यानंतर 23 धावांचं एक षटक आपण या ठिकाणी पाहिलं होतं आणि त्यानंतर 28 धावांचं हे षटक. यावेळेला शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. विकेट गमावल्यानंतर जो धावगतीचा जो ओघ आहे ना तो कुठेतरी त्यावरती नियंत्रण आणलं जाऊ शकतं हे दर्शवणारी गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑनसाइडला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. गोलंदाज आहेत 1+1 2 धावांचा बोनस मात्र या ठिकाणी धावफलकावरती ऍड केला जातो आणि या 2 धावांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 31. यावेळेस फ्लॅट बॅटेड अगदी आमच्या समोरच्या कक्षाच्या ठीक समोर 6 धावांसाठी षटकार.
कौन कास तू आज एका वेगळ्या आक्रमक भूमिकेमध्ये आणि सर्वाधिक महत्वाचं आहे संघाच्या समोर ज्या वेळेला टार्गेट सेट करण्याचं चॅलेंज असतं, ज्यावेळेला तुम्ही नाणेफेकीचा कौल गमावता त्यानंतर मात्र तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी मिळते आणि या संधीमध्ये तुम्ही कशा प्रकारे त्याचा फायदा उचलता हे सर्वाधिक महत्वाचं असतं. सुरुवात दमदार मिळाली आणि त्यानंतर मात्र त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याची सर्वाधिक महत्वाची जबाबदारी ज्या खेळाडूंनी आपल्या खांद्यांवरती घेतली आणि इथून संघाला मात्र पोहोचवलं ते अर्धशतकाच्या पलीकडे. या सिंगलनं 55 धावा धावफलकावरती आल्यात. थोडंसं मानसिक दडपण आहे, थोडासा दबाव आहे. 55 धावा, षटक क्रमांक 3 मैदानावर सुरू आहे. यानंतर आणखीन एक षटक आणि 3 चेंडू म्हणजे तब्बल 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 55 धावा ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये 49, दुसऱ्या सामन्यामध्ये 49, तिसऱ्या सामन्यामध्ये 37 आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत आपल्याला 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. विनंती असेल सुपर डीजी माऊली आणि स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस बी या दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी इमिजिएटली रिपोर्ट करायचा आणि इथून मात्र सचिन ठुमरे देखील आता आपले हात खुले करण्याची संधी सोडत नाही. षटकार आलाय, पंतांचा इशारा देखील आमच्यापर्यंत येतोय की होय हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. गुणवत्ता याही संघातील खेळाडूंमध्ये नो डाऊट प्रत्येक खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे, परंतु इथे मात्र आणखीन एक मोठा फटका, जोरकस प्रहार, वाऱ्याची देखील त्याला साथ मिळते आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. बॅक टू बॅक दुसरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे देखील बॅटीचा टो एंड थोडासा लवकर हा फटका खेळला गेला होता. चेंडू धीम्या गतीने आला, परंतु याने फारसा फरक पडणार नाहीये. सनी सिंग ज्यावेळेला फॉर्म मध्ये असतो त्यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक देखील आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. याही वेळेला स्लॉट मध्ये आणि या चेंडूला भिरकावून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांसाठी बॅक टू बॅक सिक्सर. जर आपण पाहिलं तर आता सनी सिंग देखील गोलंदाजांना म्हणतोय की नाद करा पण आमचा कुठे. खरं तब्बल 5 षटकार त्याने या इनिंग मध्ये साकारलेत. 9 चेंडूंमध्ये आणखीन एक बिग हिट, कमालीचं टायमिंग आणि इथे मात्र कलात्मकता देखील पाहायला मिळते. येतोय बॅक टू बॅक तिसरा षटकार.
षटकार 40 धावा त्यानं धावफलकावरती उभारल्यात. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये आणि फलंदाज होतो बाद. 11 चेंडू आणि तब्बल 40 धावा, 5 षटकार, 6 षटकार ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आले त्या सनी सिंगची इनिंग मात्र होते समाप्त.
ओळखला जातो त्यापेक्षा थोडासा धीम्या गतीनं आज गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लक्ष फार मोठं आहे 87 धावांचं, त्यामुळे कदाचित थोडासा रिलॅक्स गोलंदाजीमध्ये, कारण एक्स्ट्रा एफर्ट्स हे फॉर्मॅट इंजरीसाठी चान्सेस हे सर्वाधिक जास्त असतात. त्यामुळे कदाचित मिनिमम एफर्ट्समध्ये जी एनर्जी लेवल आहे त्या मिनिमम एफर्ट्समध्ये मिनिमम एनर्जी लेवलमध्ये हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु शिवगर्जना संघाच्या या युवा खेळाडूंचा देखील कौतुक करावं लागेल. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम हा तुमच्या यशाचा मार्ग असू शकतो. विजयासाठी 87 धावांचं लक्ष आहे. 87 धावा उभारल्या गेल्यात, 88 धावांचं लक्ष आहे. आणि त्या दिशेनं जर तुम्हाला वाटचाल करायची असेल तर मात्र अथक परिश्रम तुम्हाला मैदानावरती करावेच लागतील. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला वेगाने चेंडू फेकला होता. ज्या वेगासाठी हा गोलंदाज ओळखला जातो तो वेग मात्र शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची होती सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर तुलना करायची झाली तर 28 धावा धावफलकावरती होत्या पहिल्या सत्रामध्ये आणि प्रतिउत्तर दाखल धावा मात्र धावफलकावरती आहेत त्या 1 ओव्हर 11 धावा. नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस बी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. हा सामना देखील रोमांचक सामना होणार यात मात्र शंका नाही आहे, कारण एकीकडे सुपर डीजी माऊली हा संघ आहे ज्यामध्ये मयूर वाक्षानं मागील स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला आणि त्याचबरोबर सुरेश मोहिते देखील आपल्याला इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. ज्या खेळाडूकडे नेहमीच नजरा असतात तमाम क्रीडा रसिकांच्या, परंतु गोलंदाजीमध्ये इथे शिवमच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. थोडस चेंडूची फेकी धीम्या गतीने आली. आय थिंक सौरभ त्या ठिकाणी होते. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जातं. हे करावं लागेल. जितक्या जास्त धावा तुम्ही धावफलकावरती उभारणार तितका अनुभव तितका कॉन्फिडन्स हा नक्कीच तुम्हाला मिळेल आणि अनुभवातून खेळाडू घडले जातात. कारण मैदानावरती ज्यावेळेला तुम्ही टाइम स्पेंड करता, मैदानावरती ज्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त सराव करता त्यावेळेला मात्र तुमची गुणवत्ता ही आणखीनच बहरते. किंबहुना तुमची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला आणखीन धार मिळत जाते आणि अनुभवातून अनेक खेळाडू बनताना घडताना आपण या मैदानावरती पाहिलेत. आज व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट असो, ग्रामीणचं क्रिकेट असो, इंटर कॉलेजचं क्रिकेट असो, अनेक असे खेळाडू आहेत की जे सातत्यानं आपला नावलौकिक आपल्या विभागाचा नावलौकिक मिळवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशीच एक घटना जर आपण पाहिली तर आज मात्र आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा व्यावसायिक दर्जाचा संघ देखील एका दिवसामध्ये 2 मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक मोठ्या रकमेची रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 3 लाखाची खेळताना संघ पाहायला मिळतो आणि या अनुषंगानं कळंबोलीचं नाव आज मुंबई सारख्या शहरामध्ये देखील मोठ्या आदराने घेतला जाता. परंतु इथे मात्र शिवगर्जना संघाचा हा खेळाडू माघार घ्यायला तयार नाही आहे. जिथे मिळते संधी हात खुले करण्याची तिथे मात्र येतोय दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. शिवमच्या हातामध्ये दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी सोपवली गेली संघनायकाच्या माध्यमातून. गोलंदाजीचे जेवढे विकल्प आहेत ते विकल्प
यावेळेला पुन्हा एकदा फ्लॅट बॅटेड कमालीचा टायमिंग आहे. या खेळाडूंना मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. शिवगर्जना संघातील हे युवा खेळाडू आहेत आणि या खेळाडूंना येणारा काळ हा नक्कीच खुणावतोय की या खेळाडूंमधून जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा चेंडू निर्धाव फेकला जातोय. षटक समाप्त होतोय. दुसरा 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय 28वा. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे म्हणजे ऑलमोस्ट 30 रन्स पर ओव्हर. प्रत्येक षटकामागे 30 धावांची सरासरी राखायची आहे आणि गोलंदाजीमध्ये मात्र आपण पाहतोय सुहासच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. सुहासकरे फ्रंट लाईन गोलंदाजाकडे वरच्या या ठिकाणी खरं तर वरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. अगदी पहिलं दुसरं षटक हाताळणारा परंतु इथे मात्र तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यांवर दिली जाते. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. चांगल्या सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कारण जो खेळाडू फॉर्म मध्ये आहे ज्या खेळाडूच्या बॅटला चेंडू चांगल्या पद्धतीने कनेक्ट होत आहेत त्या खेळाडूवर जास्त विश्वास दर्शवला जातो. आणि यावेळेला पहा कमालीचं टायमिंग आहे. स्ट्रेच केलं स्वतःला चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचलाय आणि त्यानंतर मात्र विरकावून दिलाय. फ्लॅट बॅटेड 1 मोर बिगी षटकार. एकतर्फा का होईना परंतु प्रतिकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू होता. धीम्या गतीने चेंडू फेकला गेला. फॉर्मॅट कोणताही असो स्लोवर 1 पद्धतीच्या चेंडूचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करता हे सर्वाधिक महत्वाचं असतं. अगदी त्याच ऍक्शन मध्ये चेंडूचा रिलीज पॉइंटला तुम्हाला ग्रीप बदलावी लागते. यावेळेला वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न अवांतरचा इशारा मात्र पंचांचा येतोय. षटकार आला त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र हा अवांतर चेंडू. धावा संख्या 36. 9 चेंडू आणि 52 धावांची अजूनही गरज. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर स्कोप समोरच्या दिशेनं अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय आणखीन एक षटकार. या ठिकाणी 9 चेंडूंमध्ये 30 धावा. यावेळेस मात्र +6 10 चेंडूंमध्ये 360च्या स्ट्राईक रेटनं तब्बल 36 धावा या फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुर्दैव पहा या खेळाडूचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचू शकलेलं नाहीये. त्यामुळे बाबू मैदानाच्या आतमध्ये आहेत. आय थिंक बाबूने आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये जरूर सिद्ध केली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मराठी सिनेमा काही दिवसांमध्ये प्रदर्शित होतोय बाबू शेठ नावाचा आणि त्याचा जो कमालीचा टायमिंग आणि इथे सलग तिसरा षटकार बाबूच्या बॅट मधून आणि बाबू देखील म्हणतोय की बाबू नाही तर बाबू शेठ म्हणा कारण बॅक टू बॅक 3 षटकारानं पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. हे
6 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे आणि 54 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे 34 धावांची अजूनही गरज आहे. एका षटकामध्ये आक्रमक होताना आपण बाबूला मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि बाबूच्या समवेत आता मात्र इथे देखील नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज हात खुले करतोय, भिरकावतोय पहिल्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. तर पहिल्या चेंडूवरती षटकाराने या ठिकाणी स्वागत केलंय. इथे मात्र काय घडतं मैदानाच्या आत्महत्यांच्या निर्णयाची आपण वाट पाहणार आहोत. यश पंच आमच्या दिशेने वाजत अवांतर चेंडूचा इशारा होतोय. 1+1 एकूण 2 धावा आणि आता मात्र सामन्यामध्ये टेस्ट निर्माण झाली आहे, कारण येणारे 5 चेंडू शिल्लक आणि 26 धावांची गरज. प्रति षटक 30 ची सरासरी गाठायची होती आणि आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. हाच जर धावसंख्याला तुम्ही कुठेतरी 70-75च्या आसपास रोखलं गेलं असतं तर सामन्यामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं. बाबू मैदानाच्या आतमध्ये आणि या खेळाडूकडून अपेक्षा आता वाढल्या. तब्बल 6 षटकार त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये आपण पाहिलेत. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बाबूची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा नाहीये. एक वेळ असं वाटलं की कदाचित हा चेंडू जी विकेट बनवण्यात आली आहे त्या विकेटच्या बाहेर जर का चेंडूची पिचिंग झाली तर मात्र तो चेंडू नो करार केला जातो, परंतु इथे चेंडूची पिचिंग अगदी व्यवस्थित होती आणि इथे पॅड लाईन वरती भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी येतोय आणखीन एक दमदार षटकार. व संघाची एकूण धावसंख्या 68, अजूनही 20 धावांची गरज असेल येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये, परंतु ज्या खेळाडूनं सर्वांना प्रभावित केलं 13 चेंडूंमध्ये तब्बल 48 धावा नाबाद, तब्बल 7 षटकार बाबूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. टाळ्यांचा गजर सांगतोय. या खेळाडूनं मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. अक्षरशः प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू देखील टाळ्यांचा गजर करतायत आणि हेच तर या ठिकाणी फॉर्मॅट आहे, हेच तर उद्दिष्ट आहे कळंबोली क्रिकेट असोसिएशन के की नवनवीन खेळाडू जर तयार व्हायचे असतील तर अशा प्रकारे या खेळाडूंना संधी देणं गरजेचं आहे. एक धाव आली आहे दुसऱ्या धावेसाठी. पहिलं अर्धशतक इथे पाहायला मिळणार का? होय, दुसऱ्या धावेसाठी आणि त्याचबरोबर अर्धशतक या ठिकाणी केलं जात आहे कंप्लीट. बाबूनं आज मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. बाबूला विनंती असेल की एकदा बॅट उंचावून आपल्या तमाम चाहत्यांना अभिवादन करायचं आहे. व्हॉट अ ब्रिलियंट नॉक. 14 चेंडू आणि तब्बल 50 धावा, 357च्या स्ट्राईक रेटनं ही अर्धशतकीय खेळी मात्र बाबूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. सामना अजून संपलेला नाही आहे. चिंट्यासारख्या गोलंदाजावरती देखील दबाव पाहायला मिळतोय. एकूण 71 धावा धावफलकावर, 17 धावांची गरज शेवटच्या 2 चेंडूंमध्ये. यावेळेला आणखीन एक जोरकस प्रहार क्षेत्ररक्षक सूरज जज करतायत, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तो एक चेंडू, 11 धावांची गरज आणि इथे मात्र फलंदाज होतो बाद. परंतु बाबूची जर का इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. 16 चेंडू आणि तब्बल 56 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या. 77 धावा, अवघ्या 11 धावेनं हा सामना मात्र गमवावा लागला. तो शिवगर्जना संघाला, विजेत्या संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. तो चला विनंती असेल स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. निर्णय आणि लगेचच अंमलबजावणी करायची आणि त्याचबरोबर विनंती असेल रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11 2
खेळाडू आपण पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. तर जशी सामन्याला होईल सुरुवात त्या अगोदर